नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सीमा रवींद्र चव्हाण, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर. मुलांनो, मागच्या तासाला आपण या ठिकाणी आर्थिक विकास म्हणजे काय, आर्थिक वृद्धी म्हणजे काय, आर्थिक विकास आणि वृद्धी याच्यामधला फरक नेमका कोणता आहे, आर्थिक विकासाचे निर्देशक कोणते आणि आर्थिक वृद्धीचे निर्देशक कोणते, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण केलेला होता. आजच्या तासाला आपण दुसऱ्या प्रकरणाला या ठिकाणी सुरुवात करतो आहोत. आपलं दुसरं प्रकरण आहे विकसनशील देश. आज जर आपण बघितलं तर जगामधील खूप थोड्या देशांचा समावेश जो आहे हा विकसित देशांमध्ये होताना आपल्याला दिसून येतो. बहुसंख्य जे काही देश आहेत या बहुसंख्य देशांमध्ये जर आपण बघितलं तर विकासाची प्रक्रिया जी आहे ती विकासाची प्रक्रिया अजून देखील कमी असलेली आपल्याला दिसून येते. आता प्रत्येक देशाचं ध्येय जर मुलांना आपण बघितलं तर विकसित जो काही देश आहे हा विकसित देश या ठिकाणी किंवा विकसित राष्ट्र बनणं हे प्रत्येक देशाचं एक ध्येय असलेलं आपल्याला दिसून येतं. प्रत्येक देशाला असं वाटतं की आपल्या देशाचा पूर्णतः विकास जो आहे तो विकास झाला पाहिजे. समाजाच्या कल्याणासाठी ज्या काही आपण ध्येय धोरणं ठरवतो आहोत ती ध्येय धोरणं ठरवून त्यांची अंमलबजावणी करून आपल्या देश जो आहे तो विकसित बनला पाहिजे असं प्रत्येक राष्ट्राचं ध्येय असतं. जगातील सर्वच देशाची आर्थिक विकासाच्या आधारावरती वर्गवारी जर आपण केली तर ही वर्गवारी करताना वेगवेगळ्या विचारवंतांनी या ठिकाणी निरनिराळी वर्गवारी जी आहे ती दिलेली आढळते. आता त्यानुसार आपण प्रथमतः या विकसनशील देशांच्या बाबतीमध्ये परंपरागत दृष्टिकोन काय होता किंवा आधुनिक दृष्टिकोन काय आहे, विकसित देश, विकसनशील देश आणि अल्पविकसित देश यांच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या आजच्या तासाला आपण अभ्यासणार आहोत. प्रथमतः परंपरागत दृष्टिकोन जर आपण बघितला तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये आर्थिक विकासाच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर विविध राष्ट्रांनी या ठिकाणी वर्गवारी जी आहे ही वर्गवारी करताना गरीब देश, मागासलेले देश, अल्पविकसित देश, अर्धविकसित देश अशा विकसनशील देश, विकसित देश अशा वेगवेगळ्या संकल्पना ज्या आहेत या संकल्पना निर्माण केलेल्या होत्या किंवा तयार केलेल्या होत्या. आता अविकसित हा शब्दप्रयोग जो आहे तो बराच काळ या ठिकाणी रूढ झालेला होता. बराच कालावधीपर्यंत अविकसित ही संकल्पना जी आहे ती वापरली जात होती. परंतु सध्या जर आपण विचार केला किंवा सध्या आपण जर बघितलं तर ही अविकसित ही जी काही संकल्पना आहे ती आपल्याला या ठिकाणी निदर्शनास येत नाही. कारण देश जे आहेत हे देश अविकसित आहेत याचा अर्थ काय होतो तर अविकसित आहे त्याचा अर्थ अजिबात त्या देशाचा विकास झालेला नाही आणि त्या ठिकाणी त्या देशामध्ये विकास करण्याची क्षमता देखील नाही असा या अविकसित संकल्पनेचा अर्थ होतो. परंतु मुलांनो, जर आपण बघितलं तर मागासलेले देश या संकल्पनेमध्ये देखील म्हणजे मागासलेले जे काही देश आहेत या मागासलेल्या देशांमध्ये देखील विकसनशील होण्याची प्रेरणा असते. प्रत्येक देशाला या ठिकाणी वाटत असतं की आपल्या देशाचा विकास जो आहे तो विकास या ठिकाणी होणं गरजेचं आहे. समाजामधील लोकांच्या ज्या ज्या काही गरजा आहेत, समाजातील लोकांचं जे जे काही कल्याण आहे ते कल्याण साधून देशाचा विकास झाला पाहिजे असं प्रत्येक देशाला वाटत असतं. आणि त्यामुळे ही अविकसित ही जी काही संकल्पना आहे ही संकल्पना या ठिकाणी आपल्याला कमी कमी झालेली दिसून येते. म्हणजे मागासलेपणाचे जे काही निकष आहेत हे मागासलेपणाचे निकष ठरवणं हे देखील या ठिकाणी अवघड असल्या कारणामुळे आज जर आपण बघितलं तर आज ही संकल्पना विचारात घेतली जात नाही. कॅनडा गरीब देश ही जी काही संकल्पना आपण म्हणतो ही गरीब देश ही संकल्पना काही अंशी वापरणं या ठिकाणी उचित ठरताना आपल्याला दिसतं. साधारणपणे ज्या देशांचं दरडोई उत्पन्न म्हणजे उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर अमेरिका, कॅनडा, जपान, ऑस्ट्रेलिया, पश्चिम युरोप
या पश्चिम युरोपातील देशांपेक्षा ज्या देशांचं उत्पन्न हे कमी आहे अशा राष्ट्रांना आपण या ठिकाणी गरीब देश म्हणून संबोधण्यात येतं. म्हणजे अशा देशांचा समावेश जो आहे तो पूर्वी किंवा परंपरागत दृष्टिकोनामध्ये अविकसित राष्ट्रांमध्ये किंवा अर्धविकसित राष्ट्रांमध्ये केला जात होता. आता विकसनशील ही जी काही संकल्पना आहे ही संकल्पना जवळपास सर्वमान्य आहे किंवा सर्वांना या ठिकाणी ती ज्ञात आहे. विकसनशील देश कोणाला म्हणावं याबाबत विविध विचारवंत जे आहेत या विविध विचारवंतांनी वेगवेगळी आपापली मतं जी आहेत ती आपापली मतं या ठिकाणी मांडलेली आहेत. आता त्यामध्ये जर आपण पहिल्यांदा या विकसनशील देशाच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर पहिली संकल्पना जी आहे ती प्राध्यापक रॅग्नर नर्क्स यांनी या ठिकाणी मांडली. त्यांनी आपल्या संकल्पनेमध्ये सांगताना असं म्हटलेलं आहे किंवा त्यांनी जी व्याख्या विकसनशील देशाची केली तेव्हा त्यांनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे की विकसनशील जे काही देश आहेत हे विकसनशील देश असे असतात की जे त्यांची लोकसंख्या त्यांची नैसर्गिक साधनसामग्री या नैसर्गिक साधनसामग्रीच्या तुलनेमध्ये भांडवली साधनं जी आहेत या भांडवली साधनांच्या बाबतीमध्ये विकसित देशांच्या मानाने कमी पडतात अशा राष्ट्रांना विकसनशील देश म्हणायचं. ही व्याख्या कोणी केली? प्राध्यापक रॅग्नर नर्क्स यांनी ही व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. तसंच युजीन स्टॅले यांनी देखील या ठिकाणी विकसनशील देशाच्या संदर्भामध्ये आपली व्याख्या मांडली. त्यांनी असं म्हटलं की ज्या देशाजवळ या ठिकाणी नैसर्गिक साधनसामुग्रीचा तुटवडा नसतो तर ती पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध असून देखील जुनाट उत्पादन तंत्र किंवा दोषयुक्त सामाजिक संरचना या सर्व बाबींमुळे व्यापक प्रमाणावरती दारिद्र्य जे आहे हे दारिद्र्य अस्तित्वात असते आणि त्यांना मग आपण काय म्हणतो विकसनशील देश असं संबोधतो. अशी व्याख्या या ठिकाणी युजीन स्टॅले यांनी केलेली आपल्याला दिसते. तिसरी जी व्याख्या आहे ती व्याख्या या ठिकाणी जेकब वायनर यांनी देखील आपलं मत या विकसनशील देशाच्या संदर्भामध्ये मांडलं. त्यांचं असं मत होतं की देशातील जी काही लोकसंख्या आहे या देशातील लोकसंख्येला उच्च राहणीमान पातळी उपलब्ध करून देण्यासाठी जे अधिक या ठिकाणी श्रम नैसर्गिक साधनं भांडवल हे घटक जे आहेत हे घटक आणि भविष्यकालीन जी काही प्रेरणा आहे ही भविष्यकालीन प्रेरणा किंवा क्षमता या ठिकाणी आहे असे देश म्हणजेच या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो विकसनशील देश. म्हणजे थोडक्यात मुलांनो या तिन्ही अर्थतज्ञांच्या व्याख्येवरून जर आपण अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की सर्वसाधारणपणे या ठिकाणी ज्या देशांचं दरडोई वास्तव उत्पन्न हे उच्च विकसित देशांच्या तुलनेमध्ये या ठिकाणी कमी असतं परंतु ते विकासाच्या मार्गाने वाटचाल करताना आपल्याला दिसतात अशा राष्ट्रांना आपण काय म्हणतो विकसनशील देश असं या ठिकाणी ही संकल्पना जी आहे ती संकल्पना मांडली जाते. फक्त त्या देशाकडे या ठिकाणी भांडवलाचा तुटवडा असतो. परंपरागत जी काही तंत्रज्ञान पद्धती आहे या परंपरागत तंत्रज्ञान पद्धतीचाच या ठिकाणी वापर केला जातो. पाहिजे तेवढा भांडवल या ठिकाणी त्यांना उपलब्ध नसतं आणि त्या कारणामुळे त्यांना विकसित राष्ट्रांपेक्षा त्यांचा विकास जो आहे तो विकास कमी झालेला असतो परंतु तरी देखील ते विकासाच्या मार्गाने वाटचाल करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न करत असताना आपल्याला दिसतात आणि त्यांनाच मग आपण काय म्हणतो विकसनशील देश. हा झाला मुलांनो परंपरागत दृष्टिकोन. पुढचा जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे आधुनिक दृष्टिकोन. आता आधुनिक दृष्टिकोनामध्ये जगातील सर्वच देशांची वर्गवारी जी आहे ती अल्पविकसित देश विकसनशील देश
आणि विकसित देश अशा 3 भागामध्ये या ठिकाणी त्याची वर्गवारी जी आहे ती वर्गवारी केलेली आपल्याला दिसून येते। आणि ही जी काही संज्ञा आहे या संज्ञा रूढ झालेल्या या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। आणि अल्पविकसित देशांचा जो काही उल्लेख आहे हा अल्पविकसित देशांचा उल्लेख तिसरे जग म्हणून या ठिकाणी केला जातो। आता काही विचारवंत जे आहेत हे काही विचारवंत फक्त विकसनशील जे काही देश आहेत हे विकसनशील देश आणि विकसित देश अशा फक्त 2 भागामध्येच या ठिकाणी विभागणी करताना आपल्याला दिसतात। परंतु काही देशांची विकासाची पातळी जर आपण बघितली तर ती फारच कमी असलेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे या ठिकाणी विकसनशील देश, विकसित देश आणि अल्पविकसित देश अशा 3 भागामध्ये यांची वर्गवारी जी आहे ती आधुनिक दृष्टिकोनामध्ये केलेली आपल्याला आढळून येते। आता मुलांनो, जागतिक बँक जी आहे, वर्ल्ड बँक ज्याला आपण म्हणतो, दरवर्षी ही वर्ल्ड बँक आपल्या विकास अहवालामध्ये दरडोई उत्पन्न, दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न याच्या आधारे या ठिकाणी जगातील देशांची वर्गवारी जी आहे ती वर्गवारी अल्प उत्पन्न देश, मध्यम उत्पन्न देश आणि उच्च उत्पन्न देश अशा 3 भागामध्ये वर्गवारी करताना आपल्याला दिसून येतात। आता जागतिक बँक जी आहे किंवा ज्याला आपण वर्ल्ड बँक म्हणतो, या वर्ल्ड बँकेने सन 2000च्या आपल्या अहवालामध्ये या ठिकाणी दरडोई उत्पन्नाच्या आधारे जगातील देशांची विभागणी जी आहे ती विभागणी या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते। आता मग ही विभागणी करत असताना पहिला जो विभाग आहे तो म्हणजे अल्प उत्पन्न देश। मग अल्प उत्पन्न देश कशाला म्हणायचं तर ज्या देशाचं दरडोई उत्पन्न, लक्षात घ्या मुलांनो, ज्या देशाचं दरडोई उत्पन्न हे $936 पेक्षा किंवा त्यापेक्षा या ठिकाणी कमी असते त्याला आपण अल्प उत्पन्न देश असं या ठिकाणी संबोधतो। काय सांगितलं मी तुम्हाला? अल्प उत्पन्न देश ही संकल्पना काय की ज्या देशाचं उत्पन्न हे $936 पेक्षा कमी असतं त्या देशाला आपण काय म्हणतो? अल्प उत्पन्न देश असं त्या ठिकाणी संबोधलं जातं। ही झाली पहिली वर्गवारी। दुसरी वर्गवारी जर आपण बघितली तर त्याला मध्यम उत्पन्न देश असं म्हटलं जातं, मिडल इन्कम कंट्रीज। म्हणजे ज्या देशातील दरडोई उत्पन्न जे आहे हे ज्या देशातील दरडोई उत्पन्न हे $936 पेक्षा जास्त असतं आणि $11,455 पेक्षा कमी असतं अशा राष्ट्रांना आपण मध्यम उत्पन्न देश असं म्हणतो। म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी मध्यम उत्पन्न देशाची या गटामध्ये वर्गवारी जी आहे ती केलेली आपल्याला आढळून येते। तिसरी जी वर्गवारी आहे ती म्हणजे उच्च उत्पन्न गटातील देश। आता उच्च उत्पन्न गटातील देश या देशांचा समावेश जर आपण बघितला तर या देशाचा समावेश ज्या राष्ट्राचं उत्पन्न हे $11,455 पेक्षा जास्तीचं आहे अशा राष्ट्रांना आपण काय म्हणतो? उच्च उत्पन्न गटातील देश असं या ठिकाणी संबोधलं जातं। आता जागतिक बँक जी आपण म्हणतो या जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या आपल्या सन 2009च्या विकास अहवालानुसार जर आपण बघितलं तर 2007 मध्ये जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 19.6% लोकसंख्या ही अल्प उत्पन्न गटामधली होती। तर जगाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा जो आहे हा वाटा जर आपण बघितला तर या अल्पविकसित उत्पन्न गटातील राष्ट्राचा वाटा फक्त 1.4% इतका असलेला आपल्याला दिसून येतो। म्हणजेच या ठिकाणी अल्पविकसित गटाचं उत्पन्नामधला वाटा जो आहे तो 1.4% असलेला आपल्याला निदर्शनास येतो। मध्यम उत्पन्न गट, या मध्यम उत्पन्न देश
आपण बघितलंय की मध्यम उत्पन्न देश कशाला म्हणायचंय की $936 ते $11,455 यांच्या दरम्यान ज्या देशांचं उत्पन्न असतं त्याला आपण मध्यम राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो। तसंच उच्च विकसित देशांच्या तुलनेमध्ये हे उत्पन्न जे आहे ते कमी आहे आणि मध्यम उत्पन्न गटामधली जी काही राष्ट्र आहेत या राष्ट्रांना आपण काय म्हणतो तर विकसनशील देश असं त्या ठिकाणी संबोधतो। जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जर लोकसंख्या जी आहे ती 64% लोकसंख्या आहे आणि या 64% लोकसंख्या या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटामधली होती। जगाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील त्यांचा वाटा जर आपण बघितला तर हा वाटा आहे 23.2% इतका। म्हणजेच आपल्याला असं निदर्शनास येतं की मध्यम उत्पन्न गटातील राष्ट्र जे आहे ही मध्यम उत्पन्न गटातील राष्ट्र हे 23.2% त्यांचा स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामधला वाटा जो आहे तो वाटा असलेला निदर्शनास येतो। आता जगाच्या जेव्हा आपण या सर्व गोष्टींचा विचार करतोय या दोन्हीही गटांचा एकत्रित विचार जर आपण केला म्हणजे कोणते दोन गट अल्पविकसित गट आणि विकसनशील गट किंवा आपण असं म्हणूया अल्प उत्पन्न देशातील अल्प उत्पन्न असणारे देश आणि मध्यम उत्पन्न असणारे देश अशा दोन्ही गटाचा जर आपण विचार केला तर त्याचा विकसनशील देश असा उल्लेख या ठिकाणी केला जातो। त्यांचा जगातील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामधला वाटा जो आहे तो जर आपण बघितला तर मग तो 24.6% इतका असलेला आपल्याला दिसून येतो। अशा देशांमध्ये जर आपण बघितलं तर अशा देशांमध्ये प्रामुख्याने आशिया त्याचबरोबर आफ्रिका लॅटिन अमेरिका एकूण लोकसंख्येपैकी 16% लोकसंख्या जी आहे ही 16% लोकसंख्या या ठिकाणी असलेली दिसून येते। म्हणजे यांचा समावेश जो आहे तो या मध्यम उत्पन्न गटामध्ये किंवा विकसनशील देशामध्ये झालेला आपल्याला दिसून येतोय। या उलट जर आपण उच्च उत्पन्न गटाचा विचार या ठिकाणी केला तर उच्च उत्पन्न गटातील देशांच्या संदर्भामध्ये जगातील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा जो आहे तो वाटा जर आपण बघितला तर तो वाटा 75.5% इतका असलेला आपल्याला दिसून येतोय। म्हणजेच या ठिकाणी विकसनशील देशांचा वाटा हा विकसित राष्ट्रांच्या तुलनेने कसा दिसतोय आपल्याला कमी असलेला दिसून येतो आणि उच्च उत्पन्न गटातील लोकांचा उत्पन्न जे आहे त्या उत्पन्नाच्या आधारे जगाच्या राष्ट्रीय उत्पन्नामधील वाटा जो आहे तो आपण जर बघितला उच्च उत्पन्न गटातील तर तो 75.5% म्हणजे सर्वात जास्त असलेला आपल्याला दिसून येतो। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला यावरून बहुसंख्य देशाची आर्थिक विकासाची पातळी जी आहे ही पातळी या ठिकाणी कमी आहे आणि जागतिक पातळीवरती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आर्थिक विषमता जी आहे ती आर्थिक विषमता लक्षात येते। या सर्व विवेचनावरून आपल्याला असं सांगता येईल की काही देशांचा आर्थिक विकास जो आहे हा काही देशांचा आर्थिक विकास या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे तर काही देशातील देशांचा आर्थिक विकास जो आहे तो अल्प प्रमाणावरती किंवा कमी प्रमाणावरती झालेला आपल्याला दिसून येतो। मग मुलांनो या तीन संकल्पना ज्या आहेत या तीन संकल्पना त्याच्या आधारे आपल्याला सांगता येतील की विकसनशील देश किंवा विकसित देश आणि अल्पविकसित देश म्हणजे नेमकं काय। तर विकसित देश म्हणजे आता आपण या सगळ्या बाबी जेव्हा बघितल्या त्याच्यावरून आपल्याला सहजपणे या ठिकाणी सांगता येऊ शकतं की विकसित देश हे कशाला म्हणायचं तर ज्या देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न हे $11,455 पेक्षा जास्तीचं आहे अशा राष्ट्रांना आपण काय म्हणतोय विकसित राष्ट्र असं त्या ठिकाणी संबोधतो। आणि या व्याख्येनुसार मग यामध्ये
अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, फ्रान्स, त्याचबरोबर बेल्जियम, संयुक्त राष्ट्र, नॉर्वे, डेन्मार्क, जपान, स्वित्झर्लंड या सर्व राष्ट्रांचा समावेश जो आहे तो या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतोय. कुवेत सारख्या काही देशांचं दरडोई उत्पन्न जे आहे हे उच्च आहे, परंतु त्यांचा समावेश जो आहे तो या विकसित राष्ट्रांमध्ये होऊ शकत नाही. मध्यंतरी पेट्रोलियम पदार्थ जे आहेत या पेट्रोलियम पदार्थांची निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेने म्हणजेच ओपेक असं त्याचं नाव आहे, या पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीमध्ये वाढ झाल्या कारणामुळे या देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किंवा दरडोई उत्पन्नामध्ये काही काळ वाढ घडून आलेली होती, परंतु त्या देशांचा समावेश जो आहे तो विकसित देशांमध्ये या ठिकाणी केला जाऊ शकत नाही. दुसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे विकसनशील देश. आता तुम्हाला मी सांगितलं मुलांनो की ज्या देशाचा आर्थिक विकास सुरू आहे आणि त्यांनी प्रगतीच्या दृष्टिकोनातून लक्षणीय प्रमाणामध्ये या ठिकाणी वाटचाल केलेली आहे, अशा राष्ट्रांना आपण काय म्हणतोय, विकसनशील देश. ज्या देशांचं जर आपण आर्थिक दृष्टिकोनातून बघितलं तर ज्या देशांचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न हे $936 ते $11,455 यांच्या दरम्यान असते, त्या राष्ट्रांना आपण काय म्हणतो, विकसनशील देश असं आपण त्या ठिकाणी त्यांना संबोधतो. आता अशा राष्ट्रांमध्ये मी तुम्हाला सांगितलं की साधारणपणे जर आपण बघितलं तर आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया अशा राष्ट्रांचा समावेश जो आहे तो होताना आपल्याला दिसून येतो. साधारणपणे विकसित देशांच्या तुलनेमध्ये मागासलेपणा, नैसर्गिक साधनसामुग्रीचा अपुरा वापर किंवा तांत्रिक प्रगतीची कमतरता, भांडवलाचा तुटवडा आणि प्राथमिक उत्पादनावरती भर, अतिरिक्त लोकसंख्या, बेकारी, दारिद्र्य इत्यादी वैशिष्ट्य जी आहे ही ज्या देशांमध्ये सापडतात त्याला आपण विकसनशील देश असं संबोधतो. आणि तिसरी जी संकल्पना आहे मुलांनो ती म्हणजे अल्पविकसित देश. म्हणजे अल्पविकसित देश याचाच अर्थ असा की ज्या देशामध्ये आर्थिक विकासाची प्रक्रिया जी आहे ही आर्थिक विकासाची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे, परंतु त्यांनी साध्य केलेली विकासाची पातळी जी आहे ती खूपच अल्प आहे, अशा राष्ट्रांना आपण अल्पविकसित असं या ठिकाणी म्हणू शकतो. संयुक्त राष्ट्रसंघाने या ठिकाणी अल्पविकसित देशाची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे की ज्या देशाचं दरडोई वास्तव उत्पन्न हे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, प्रथम पश्चिम युरोपीय अशा राष्ट्रांच्या दरडोई वास्तव उत्पन्नाच्या 1/4पेक्षा सुद्धा कमी असेल अशी जी काही राष्ट्र आहेत त्याला आपण काय म्हणतो, अल्पविकसित राष्ट्र असं म्हणतो. किंवा सर्वसाधारणपणे आपण असं म्हणतोय की ज्या राष्ट्रांचं उत्पन्न हे $936 पेक्षा या ठिकाणी कमी आहे अशा राष्ट्रांना या ठिकाणी अल्पविकसित राष्ट्र असं आपण म्हणतोय. या देशामध्ये जर आपण बघितलं तर विकासाचा जो वेग आहे तो कमी आहे, भांडवलाची कमतरता आपल्याला दिसून येते, भांडवल निर्मितीचा वेग आहे कमी आहे दिसून येतोय, बचत जी आहे ती बचत अल्प असलेली आपल्याला दिसून येते, बेकारी मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येते, परंपरागत पद्धतीने शेती केली जाते, उद्योग चालू आहे, व्यापार आणि वाहतूक क्षेत्र जी आहे ती मागासलेली असलेली आपल्याला दिसून येते. मुलांनो, आजच्या तासाला आपण या ठिकाणी विकसनशील देश हे दुसरं प्रकरण आपण अभ्यासताना परंपरागत दृष्टिकोन, आधुनिक दृष्टिकोन, विकसनशील देश, विकसित देश आणि अल्पविकसित देश या संकल्पना आपण अभ्यासल्या. या ठिकाणी आपण आजच्या तासाला इथेच थांबतो आहोत. पुढच्या तासाला पुन्हा भेटू. धन्यवाद.